शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, IMD मॉडेल सध्या 20 मार्च तसेच 21 मार्च ते 26 मार्चच्या दरम्यान वातावरण महाराष्ट्रात तसेच देशात देखील कोरडे दाखवत आहे. फक्त शेतकरी मित्र, परंतु हा पाऊस सध्या तरी 26 मार्चपर्यंत पावसाचा कसलाच अंदाज नाही आणि 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान देखील महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. एकदम वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, 26 मार्च ते 2 एप्रिल या दरम्यान महाराष्ट्रात विदर्भ साईडला पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण भारतामध्ये देखील हा पाऊस 26 मार्च ते 2 एप्रिल या दरम्यान पडणार हा IMD मॉडेलने दाखवलेला अंदाज आहे. तसेच 9 एप्रिल ते 16 एप्रिल या दरम्यान महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. तसेच पूर्ण देशामध्ये देखील कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. परंतु बंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि याचा इफेक्ट हा कितीक जाणवेल हे पुढील येणाऱ्या 10 दिवसामध्ये समजेल की हा 16 एप्रिलच्या नंतर पावसाचे वातावरण कसे राहील ते. परंतु सध्या तरी शेतकरी मित्र, IMD मॉडेलने सध्या फक्त 26 मार्च ते 2 एप्रिल या दरम्यान विदर्भ साईडला पावसाचा अंदाज दाखवला आहे. तसेच एशियन मॉडेल देखील शेतकरी मित्र 21 मार्चपासून ते 26 मार्चपर्यंत कसल्याच प्रकारे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही. परंतु वातावरण हे अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, हे वातावरण सध्या अंशतः 24 तारखेला देखील अंशतः ढगाळ राहणार आहे मराठवाडा तसेच नाशिक साईडला. आणि 25 मार्चच्या दरम्यान एशियन मॉडेल हे महाराष्ट्रामध्ये तसेच मराठवाड्यात देखील थोडाफार पावसाचा अंदाज आहे. पुणे, अहिल्यानगर, बीड तसेच इकडं पाहिला असता बार्शी, लातूरच्या काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहील आणि नॉर्मल पाऊस हा 25 तारखेला पडण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, 26 तारखेला देखील थोडंफार पावसाचे प्रमाण हे एशियन मॉडेल दाखवत आहे आणि एशियन मॉडेल तसेच IMD मॉडेलने देखील 26 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. तसेच 26 तारखेला बीड, लातूर तसेच सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये, कराड, विटा या भागात, सांगली, जत या भागामध्ये पावसाची शक्यता आहे 26 तारखेला. आणि शेतकरी मित्रांनो, परत हे वातावरण नंतर 31 मार्चला थोडे पावसाळी वातावरण तयार होत आहे सध्या तरी, परंतु त्यात परत बदल देखील होऊ शकतो. हा 31 मार्चला पुणे तसेच दापोली, सातारा, कोल्हापूर बेलगाव या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तसेच हा पाऊस 1 एप्रिलला देखील त्याच भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि 1 एप्रिलला हा पाऊस पूर्ण मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहणार आहे आणि लातूर साईडला देखील देगलूर या भागामध्ये पावसाची नॉर्मल शक्यता आहे 1 एप्रिलला. तसेच 2 एप्रिल देखील वातावरण पूर्णतः मराठवाडा तसेच विदर्भ साईडला पूर्ण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, परंतु परत 3 एप्रिलला देखील महाराष्ट्रात जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो 3 एप्रिलला. तसेच 3 एप्रिलला पाहिला असता अहिल्यानगरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बोरखडी, केज, कळंब, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये देखील 3 तारखेला एकदम नॉर्मल पावसाचा अंदाज आहे. 3 तारखेला एकदम थोडाफार पाऊस पडू शकतो आणि पूर्ण महाराष्ट्रात वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. पूर्णतः ढगाळ राहणार आहे. तर शेतकरी मित्र, परत 4 तारखेला देखील वातावरण ढगाळच राहणार आहे. कारण की परत एल निनोचा प्रभाव हा असल्यामुळे आणि 5 तारखेपासून वातावरण हे क्लिअर होण्याची 5 ते 16 एप्रिल दरम्यान वातावरण क्लिअर होण्याची सध्या दाट शक्यता आहे. तर शेतकरी अशी रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.